नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव सुहास भिसे. स्वागत आहे तुमचं सर्वांचं प्रज्ञा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 26 ऑगस्ट 2026. आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्त्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असाल, पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता. ठीक आहे, चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया. काय होता प्रश्न? महिलांच्या डिजिटल विकासाला चालना देण्यासाठी राष्ट्रीय महिला आयोगाने कोणत्या राज्यामध्ये यशोदा AI उपक्रम सुरू केलेला आहे? तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे. पर्याय क्रमांक बी पंजाब हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. क्लिअर? तर महिलांच्या डिजिटल विकासाला चालना देण्यासाठी राष्ट्रीय महिला आयोगाने या ठिकाणी या राज्याच्या अंतर्गत यशोदा AI उपक्रम हा उपक्रम सुरू केलेला आहे. क्लिअर? आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक पहिला. टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये 12 प्रश्न असतील. सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्हिडिओ प्रामाणिकपणे पाहण्याचा प्रयत्न करा. एक एक प्रश्न महत्त्वाचा आहे. तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा. प्रश्न क्रमांक पहिला काय आहे? जे काही 4 वर्षाखालील मुलं आहेत, बरोबर का नाही, तर त्यांच्यासाठी औषधांच्या कोणत्या FDC संयोजनावरती बंदी घालण्यात आलेली आहे? प्रोनाउन्सिएशन थोडंसं अवघड आहे, लिहून घ्या. पर्याय क्रमांक सी वरील दोन्ही हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. कोण कोण? तर पर्याय क्रमांक ए क्लोर फेनी रामाइन मॅलेट आणि पर्याय क्रमांक बी फेनिलेफ्राइन हायड्रोक्लोराइड. बरोबर, तर या दोन्ही या ठिकाणी संयोजनावरती बंदी घालण्यात आलेली आहे. 2-3 पॉईंट्स आहेत ते लिहून घ्या. जसं की FDC फुल फॉर्म काय? फिक्स्ड डोस कॉम्बिनेशन्स. बरोबर, सामान्यतः लहान मुलांमधील सर्दी, खोकला आणि फ्लूच्या उपचारांसाठी वापरल्या जाणाऱ्या या औषध संयोगामुळे आरोग्याचे गंभीर धोके निर्माण होऊ शकतात. हे लक्षात घेऊन आरोग्य मंत्रालयाने हा निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे. हे दोन्ही औषधं तुम्हाला लक्षात ठेवायची आहेत. क्लोरफेनिरामाइन मॅलेट आणि फेनिलेफ्राइन हायड्रोक्लोराइड. क्लिअर? पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक दुसरा. कोणत्या राज्यामध्ये संध्या किरण योजना सुरू करण्यात आलेली आहे? 2 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी कर्नाटक हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर कर्नाटक राज्याच्या अंतर्गत या ठिकाणी संध्या किरण योजना सुरू करण्यात आलेली आहे. ज्याच्या मागचं उद्दिष्ट काय ते लिहून घ्या. सेवानिवृत्त कर्नाटक राज्य सरकारी कर्मचारी, कुटुंब निवृत्ती वेतनधारक आणि त्यांच्या पात्र अवलंबितांना प्रतिवर्ष 5 लाखपर्यंतची कॅशलेस दुय्यम, तृतीयक आणि आपत्कालीन वैद्यकीय सेवा प्रदान करून त्यांचा आर्थिक आणि खिशातील आरोग्य सेवेचा भार कमी करणे या उद्देशाने या ठिकाणी कर्नाटक राज्याच्या अंतर्गत संध्या किरण योजना या ठिकाणी सुरू करण्यात आलेली आहे. कर्नाटक ज्या राज्याची स्थापना 1 नोव्हेंबर 1956 झाली. मुख्यमंत्री आहेत DK शिवकुमार, राज्यपाल आहेत थावरचंद गेहलोत आणि राजधानी आहे बेंगलुरू. या ठिकाणी 4 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान बांदीपूर, कुद्रेमुख, अंशी, बॅनरघट्टा आणि 5 महत्त्वाचे धरण तुंगभद्रा, कदरा, अलमाटी, कृष्णाराजा आणि नारायणपूर. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक तिसरा. भारताची मोबाईल फोन उत्पादन परिसंस्था बळकट करण्यासाठी सरकारने अलीकडेच कोणत्या योजनेला मंजुरी दिलेली आहे? 3 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी मोबाईल फोन उत्पादन योजना, म्हणजेच मोबाईल फोन प्रोडक्शन स्कीम. या स्कीमला या ठिकाणी मंजुरी देण्यात आली आहे. 2 पॉईंट लिहून घ्या. ही योजना आर्थिक वर्ष 2026-27 ते 2030-31 पर्यंत 5 वर्षांसाठी राबवण्यात येईल. भारताची जागतिक स्पर्धात्मकता वाढवणे, देशांतर्गत मूल्यवर्धन वाढवणे, पुरवठा साखळी मजबूत करणे आणि मोबाईल फोन उत्पादन परिसंस्थेचा विस्तार करणे हे या योजनेचा मागचा मुख्य उद्दिष्ट आहे. तर पर्याय क्रमांक सी मोबाईल फोन उत्पादन योजना ही या ठिकाणी सिंपल गोष्ट आहे. मोबाईल फोन उत्पादन परिसंस्था बळकट करण्यासाठी या योजनेला नुकतीच मंजुरी देण्यात आली आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक चौथा. 72व्या नेहरू ट्रॉफी 2026चं विजेतेपद कोणी जिंकलेलं आहे? 4थ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी अरोमा चुंडन. तुम्हाला लक्षात आहे, पहा अशा प्रकारच्या ज्या काही नद्या असतात आणि त्या नद्यामध्ये जे काही या ठिकाणी बोटेमधून या ठिकाणी वेगवेगळ्या स्पर्धा होत असतात, बरोबर का नाही, त्या स्पर्धेला या ठिकाणी जे काही नेहरू ट्रॉफी म्हटलं जातं, असं म्हटलं तरी काय हरकत नाही. एक प्रकारची ही बोट रेस चॅम्पियनशिप असते. बरोबर, तर 72व्या क्रमांकाच्या नेहरू ट्रॉफीचं जे काही विजेतेपद आहे ते या ठिकाणी अरोमा चुंडन या ठिकाणी टीमने जिंकलेलं आहे. प्रश्न आहे एखाद्या स्पर्धेबद्दल, तर बाकीच्या जे काही वेगवेगळ्या स्पर्धांचं विजेतेपद बाकीच्या वेगवेगळ्या संघाने, देशाने, टीम्सने जिंकलेलं आहे त्याच्यावरती रिव्हिजन टाकूया. लिहून घ्या. व्हिक्टर कोरिया मास्टर 2026चं विजेतेपद अश्मिता चालिहा यांनी जिंकलं. 16वी हॉकी इंडिया ज्युनियर पुरुष राष्ट्रीय चॅम्पियनशिप 2026चं विजेतेपद ओडिसाने जिंकलं. कॅनेडियन ओपन 2026 मध्ये पुरुष एकेरीचं विजेतेपद बेन शेल्टन यांनी जिंकलं.
कॅनेडियन ओपन 2026 मध्ये महिला एकेरीचं विजेतेपद इगा स्विटेक यांनी जिंकलं. आशियाई ज्युनियर ब्लिट्स बुद्धिबळ चॅम्पियनशिप 2026 मध्ये विघ्नेश अद्वैत या वेमुला आणि सरन्या देवी नरहरी या दोघांनी सुवर्ण पदक जिंकलं. त्यानंतर ई स्पोर्ट्स वर्ल्ड कप चेस 2026 मध्ये विजेतेपद मॅग्नस कार्लसन यांनी जिंकलं. 135वी दुरंत कपचं विजेतेपद ईस्ट बंगालने जिंकलं. तर 72वी नेहरू ट्रॉफी 2026चं विजेतेपद अरोमा चुंडन यांनी जिंकलेलं आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 5. ई गव्हर्नन्स 2026 साठीच्या राष्ट्रीय पुरस्कारांच्या केंद्रीय स्तरावरील उपक्रम या श्रेणी अंतर्गत कोणत्या उपक्रमाला सुवर्ण पुरस्कार मिळालेला आहे? 5व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, ॲग्रीस्टॅक. काय म्हटलं मी? ॲग्रीस्टॅक. लक्षात घ्या, 20व्या क्रमांकाचा राष्ट्रीय ई गव्हर्नन्स वेबिनार होता, ज्याची थीम काय होती? गव्हर्नमेंट प्रोसेस री इंजिनिअरिंग बाय यूज ऑफ टेक्नॉलॉजी फॉर डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन. बरोबर, सेंट्रल लेवल अशा प्रकारची या ठिकाणी थीम होती. लक्षात घ्या, ॲग्रीस्टॅक याचं विकसक कोण आहे? डेव्हलपमेंट कोणी केलेलं आहे याचं? तर कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाने. आणि याच्या मागचं उद्दिष्ट काय ते लिहून घ्या. देशभरातील शेतकऱ्यांसाठी कृषी प्रशासनाचे आधुनिकीकरण करणे आणि सेवा वितरण सुव्यवस्थित करणे या उद्देशाने या ठिकाणी हे ॲग्रीस्टॅक सुरू करण्यात आलं आहे, ज्या उपक्रमाला नुकताच सुवर्ण पुरस्कार या ठिकाणी मिळालेला आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 6. दरवर्षी महिला समानता दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो? 6व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, आजच्या दिवशी म्हणजेच 26 ऑगस्टला दरवर्षी विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी महिला समानता दिवस म्हणून आपण साजरा करत असतो. 2 पॉईंट लिहून घ्या. अमेरिकेमध्ये 1920 मध्ये संविधानाच्या 19व्या दुरुस्तीद्वारे महिलांना मतदानाचा अधिकार मिळाल्याच्या स्मरणार्थ हा दिवस पाळला जातो. सोबत स्त्री पुरुष समानता साधणे, महिलांच्या हक्कांचे रक्षण करणे आणि समाजातला भेदभाव संपवणे हा याच्या मागचा मुख्य हेतू आहे. तर एकंदरीत या ठिकाणी 26 ऑगस्टला महिला समानता दिवस म्हणून आपण साजरा करत असतो. ठीक आहे, प्रश्न आहे एखाद्या महत्त्वाच्या दिवसाबद्दल. तर लगेच काय करूया, ऑगस्ट महिन्यातील जेवढेही महत्त्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया. लिहून घ्या. 1 ऑगस्टला राष्ट्रीय पर्वतारोहण दिवस, लोकमान्य टिळक पुण्यतिथी, अण्णाभाऊ साठे जयंती, वर्ल्ड वाईड वेब डे आणि जागतिक फुफ्फुसाचा कर्करोग दिवस. 1 ऑगस्ट ते 7 ऑगस्ट हा सप्ताह आपण जागतिक स्तनपान सप्ताह म्हणून साजरा करतो. 6 ऑगस्ट हिरोशिमा दिवस, 7 ऑगस्ट राष्ट्रीय हातमाग दिवस आणि राष्ट्रीय भालाफेक दिवस, 8 ऑगस्ट भारत छोडो आंदोलन दिवस, 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिवस आणि नागासाकी दिवस, 10 ऑगस्ट जागतिक सिंह दिवस आणि जागतिक जैव इंधन दिवस, 12 ऑगस्ट आंतरराष्ट्रीय युवा दिवस आणि जागतिक हत्ती दिवस, 13 ऑगस्ट जागतिक अवयवदान दिवस, 15 ऑगस्ट 2026ला यावर्षी आपण 80वा क्रमांकाचा स्वातंत्र्य दिवस साजरा करीत आहोत. 19 ऑगस्ट जागतिक छायाचित्रण दिवस आणि जागतिक मानवतावादी दिवस, 20 ऑगस्ट भारतीय अक्षय ऊर्जा दिवस, 26 ऑगस्ट महिला समानता दिवस आणि 29 ऑगस्ट राष्ट्रीय क्रीडा दिवस. क्लिअर? पुढचा प्रश्न क्रमांक 7. कोणत्या केंद्रशासित प्रदेशामध्ये उच्च न्यायालयाचे नवीन खंडपीठ स्थापन करण्यासाठी अधिकृत मंजुरी देण्यात आली आहे? ऑफिशियली अप्रुव्हल देण्यात आलेलं आहे. 7व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, लद्दाख हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर लद्दाख या केंद्रशासित प्रदेशामध्ये जम्मू आणि काश्मीर आणि लद्दाख उच्च न्यायालयाचे नवीन खंडपीठ स्थापन करण्यासाठी अधिकृत मंजुरी देण्यात आलेली आहे. दुसरा पॉईंट, लद्दाखमधील दुर्गम भागामध्ये राहणाऱ्या नागरिकांना न्याय मिळवणे सोपे होणार आहे याच्यामुळे. तर तिसरा पॉईंट, कायदेशीर सेवा मिळवण्यासाठी आणि न्यायालयाशी संबंधित कामांसाठी लद्दाखच्या लोकांना आता जम्मू किंवा श्रीनगरला जावे लागणार नाही. त्या ठिकाणी त्यांचं या ठिकाणी जे काही खंडपीठ आहे त्याच्यातून त्यांचे कामं होण्यासाठी मदत होणार आहे. तर लद्दाख केंद्रशासित प्रदेशामध्ये उच्च न्यायालयाचे नवीन खंडपीठ स्थापन करण्यासाठी ही जी काही अधिकृत मंजुरी आहे ती या ठिकाणी देण्यात आलेली आहे. लद्दाख, तुम्हाला आठवतंय, लद्दाख हा जम्मू आणि काश्मीर राज्याचा एक भाग होता. त्यानंतर काय झालं, ऑगस्ट 2019 मध्ये भारतीय संसदेने कायदा केला ज्याद्वारे 31 ऑक्टोबर 2019ला लद्दाखला आणि जम्मू काश्मीरला दोघांनाही केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा देण्यात आला. लद्दाखची राजधानी आहे लेह. कारगिल गव्हर्नर आहेत विनय कुमार सक्सेना. लक्षात घ्या, लद्दाखने सिक्कीम राज्यासोबत एक सामंजस्य करार केलेला आहे. कशासाठी? तर सेंद्रिय राज्य बनवण्यासाठी. सिक्कीम सोबतच का केलं? तर सिक्कीम हे भारतातील पहिलं राज्य आहे ज्या ठिकाणी 100% ऑर्गॅनिक फार्मिंग केली जाते. सेंद्रिय शेती करणारं पहिलं राज्य आहे सिक्कीम राज्य. क्लिअर? पुढचा प्रश्न क्रमांक 8. कोणत्या राज्य सरकारने
ऑगस्ट 2026 मध्ये इयत्ता 6वी पासून मुलांसाठी AI शिक्षणाची घोषणा केलेली आहे. 8व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, कर्नाटक हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे, ज्या राज्याच्या अंतर्गत ऑगस्ट 2026 पासून या ठिकाणी इयत्ता 6वी पासून स्टँडर्ड 6 पासून मुलांसाठी AI एज्युकेशन, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, कृत्रिम बुद्धिमत्ता या शिक्षणाची घोषणा केलेली आहे. ठीक आहे, जाता जाता कर्नाटकबद्दल चर्चा करून जाऊया. स्थापना 1 नोव्हेंबर 1956, मुख्यमंत्री DK शिवकुमार, राज्यपाल थावरचंद गेहलोत आणि राजधानी बेंगलुरू. 4 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान बांदीपूर, कुद्रेमुख, अंशी, बॅनरघट्टा आणि या ठिकाणी 5 महत्त्वाचे धरण तुंगभद्रा, कद्रा, अलमाटी, कृष्णाराजा आणि नारायणपूर. पुढचा प्रश्न, PM इंटर्नशिप स्कीम PM इंटर्नशिप स्कीम इंडस्ट्री अवॉर्ड्स 2026 मध्ये ओव्हरऑल इंडस्ट्री चॅम्पियनचा जो काही पुरस्कार आहे तो कोणी जिंकलेला आहे? 9व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, महिंद्रा अँड महिंद्रा या कंपनीने या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो PM इंटर्नशिप स्कीम इंडस्ट्री अवॉर्ड्स 2026 मध्ये ओव्हरऑल इंडस्ट्री चॅम्पियनशिपचा जो काही पुरस्कार आहे तो या ठिकाणी जिंकलेला आहे. कारण काय याच्या मागचं, तर तरुणांना इंटर्नशिपच्या उत्तम संधी उपलब्ध करून देणे आणि युवकांच्या सहभागासाठी प्रोत्साहन देणे या सर्व उद्देशाने त्यांना या ठिकाणी PM इंटर्नशिप स्कीम इंडस्ट्री अवॉर्ड्स 2026 मध्ये ओव्हरऑल इंडस्ट्री चॅम्पियन पुरस्कार या ठिकाणी जिंकलेला आहे महिंद्रा अँड महिंद्राने. पुढचा प्रश्न, उदार शक्ती 2026 हा जो काही एक्सरसाइज आहे, हा जो काही सराव आहे तो कोणत्या देशामध्ये किंवा देशाने आयोजित केलेला होता? 10व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, मलेशिया हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. एक पॉईंट लिहून घ्या. उदार शक्ती हा सराव रॉयल मलेशियन एअरफोर्स सोबत आयोजित करण्यात आला होता. त्यात लढाऊ उड्डाणे, संयुक्त सामरिक कवायती, हवाई लढाऊ डावपेच आणि विषय तज्ज्ञ देवाणघेवाण यावर लक्ष केंद्रित करण्यात आले. या सहभागामुळे इंडो पॅसिफिकमधील भारताची सामरिक संरक्षण भागीदारी आणि परिचालन सहकार्य अधिक दृढ झालेलं आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न, शिवपाल सिंग या खेळाडूवर किती वर्षाची बंदी घालण्यात आलेली आहे? 11व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, तब्बल या ठिकाणी 10 वर्षासाठी बॅन करण्यात आलं आहे शिवपाल सिंग यांच्यावर. मग मला एक कमेंट करून सांगा, शिवपाल सिंग हे जे काही खेळाडू आहेत हे नेमकं कोणत्या खेळाशी संबंधित आहेत? एक पॉईंट लिहून घ्या. प्रतिबंधित ॲनाबॉलिक स्टेरॉइड मेथॅनडिओनसाठी चाचणीमध्ये पॉझिटिव्ह आढळल्याने दुसऱ्यांदा उत्तेजक विरोधी नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल भारतीय भालाफेकपटू, यातच या ठिकाणी तुम्हाला अर्थ समजला असेल, हा भालाफेकपटू आहे खेळाडू शिवपाल सिंग याच्यावर राष्ट्रीय उत्तेजक विरोधी संस्थेच्या म्हणजेच नाडाच्या शिस्तपालन समितीने 10 वर्षाची बंदी घातलेली आहे. शेवटचा प्रश्न, नीरज चोप्राने लॉझॉन डायमंड लीग 2026 मध्ये कोणते पदक जिंकलेले आहे? तर 12व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, रौप्य पदक म्हणजेच सिल्वर मेडल या ठिकाणी जिंकलेलं आहे. त्यांचा सर्वोत्तम फेक ठरला 88.05 मीटर, जो की या सीझन मधील सर्वोत्तम ठरलेला आहे. लक्षात घ्या, नीरज चोप्राने रौप्य पदक जिंकलं, तर या ठिकाणी सुवर्ण पदक कोणी जिंकलं, तर रुमेश थरंगा पाथिरागे जे की श्रीलंकेचे आहेत. 88.14 मीटर जो काही भाला फेकून त्यांनी रेकॉर्ड केलेला आहे, ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. क्लिअर? तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होते आजचे 12 प्रश्न. उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आपण सुरू केला आहे मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला. आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न, 10वा फिफा महिला विश्वचषक 2027चं आयोजन कोणत्या देशामध्ये करण्यात आलेलं आहे? फ्रान्स, ब्राझील, दक्षिण आफ्रिका की इंग्लंड? तर ज्या पण विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाईप करण्याचा प्रयत्न करा. प्रश्नाचं उत्तर चुकू द्या, बरोबर येऊ द्या, काहीच हरकत नाही. ट्राय करणं, प्रयत्न करणं सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आले की चुकलं, दुसऱ्या दिवशी नेहमी चेक करणं, अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं ठरणार आहे.